मांजरा नदीला महापूर आल्यामुळे मांजराकाठची शेती जमीन पूर्णपणे खरडून गेली आहे। या शेतातील उभे असलेले सोयाबीन, ऊस पिके वाहून गेली आहेत। पुढे जमीन कसायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित झाला आहे। या ठिकाणी शेती उपयोगी साहित्य सर्व शेतकऱ्यांचे मांजराकाठचे वाहून गेले आहे। हे पाहू शकतात आपण मांजरा नदीतून वाळू आणि खडी कशी या शेतामध्ये वाहून आलेली आहे। शेतकऱ्यांना उपजीविका करण्यासाठी महत्त्वाचं साधन असलेली शेती शेतकऱ्याच्या हातून या महापुरामुळे गेली आहे। या ठिकाणचे असलेले पोल, डीपी, सौर पॅनल या महापुरामुळे वाहून गेले आहेत। पुढे काय करावे या शेतकऱ्यांपुढे प्रश्न उपस्थित झाला आहे। जमिनीत मातीच नसल तर जमीन कसायची कशी हा मोठा प्रश्न या मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यासमोर उपस्थित झालेला आहे। शेतात आलेली वाळू आणि खडी माती कुठं गेली हे सध्या दिसत नाही। हे सोयाबीनचे पीक या जमिनीत अजिबात दिसत नाही। तटबोरगाव येथील शेतकरी रामकिसन शितोळे यांचा पूर्ण ऊस वाहून गेला आहे। या शेतातील शेजारील शेतातील सोयाबीन देखील आपल्याला दिसत नाही। या शेतकऱ्यांनी जगावे कसे आणि पुढे उपजीविका भागवावी कशी हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे। मुलामुलीचे विवाह, बँकेने दिलेले कर्ज कसे फेडावे शेतकऱ्याला चिंता लागलेली आहे। हे पाहू शकता आपण सौर पॅनलचा फक्त पाईप आणि अँगल उभा दिसतोय। ह्यावरील प्लेट या शेतकऱ्याचे पाईप वगैरे सगळे या महापुरामध्ये वाहून गेले आहे। मांजरा पट्ट्यातील पिके वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। शेतकरी खूप हतबल झालेले आहेत। माझं नाव रामकिसन खंडू शितोळे। मी राहणार तटबोरगावचा, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड येथील सर्वे नंबर 42 ह्याचे माझं 1 हेक्टर 15 जमीन आहे आणि ती जमीन पूर्ण खंदून गुडघेतखाली जाऊन शिनी ऊस गेलेला आहे माझा मुळेसहित पूर्ण। त्याच्यामुळं माझ्यावर कर्ज मुलीच्या लग्नाकरताही काढलेलं आहे, बँकेचं कर्ज आहे माझ्यावर। तर हे कसं फेडायचं आणि उपजीविका कशी जगायची ही एक माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे। तर मला असं वाटतंय की जाऊन शिनी फाशी घ्यावी। साहेब मला राहू वाटत नाही, एवढी माझी परिस्थिती बिघडलेली आहे। तर मी काय करू, एवढं माझं वाईट झालेलं आहे। तर मला एक सरकारनं या मदतीवर काय करावं ह्या जमिनीमध्ये मला काही सुचत नाही। मी 4-2 दिवसांना सारखा घरी पडून आहे, तरी मला समजे सांभाळतात घरचे। होऊ द्या, काही जे झालं ते होऊ द्या म्हणून शिनी माझ्या मग पूर्ण अडचण आहे। मी आज रानात बळतच छानी आणून शिनी मला हे दाखवायला लागलेले, ते मी बोलायला लागलेले माझी एवढी परिस्थिती बेकार आहे। तर मी ह्याच्यावर उपजीविका काय बघू, माझ्याकडे एवढीच जमीन आहे, 1 हेक्टर 15 आरच बोर पाडलंय। बोरचं पूर्ण पैप बोरचे वाहून गेलेले आहेत। सोलार आहे, सोलारचे प्लॅटा पूर्ण वडून आणि अँगल तेवढंच जागेवर उभा आहे, बाकी काहीच नाही। आणि माझ्याकडे आर्थिक अडचण भागण्याकरता काही शिल्लक 1 रुपया नाही, मी कसं भागू एवढं म्हणून श्री मी माझा हात जोडतो विनंती साहेब, एवढं करा मला, बाकी काही नाही। माझ्यावर कशी मदत होईल ती बघा, एवढंच माझा हात जोडून विनंती आहे, ह्याच्यापेक्षा काही करू शकत नाही। आणि माझ्या जमिनीला काय करता येईल, गाळ टाकता येईल का काय करता येईल, तुम्ही तेवढं माझ्यावर संकट आहे एवढं टाळावं एवढीच माझी विनंती आहे। तर ही जी मांजराकाठाची जमीन आहे ही खरडून गेलेली आहे। समजेबरोबर जी तुम्ही आम्हाला पॅकेज देणार आहोत तर ती आम्हाला न करता समोरासमोर बघून शिने आमचं एक वेगळं नदीकाठच्या लोकांचं पॅकेज वेगळंच द्यावं, समोरासमोर बघून पंचनामा करून शिनी पॅकेज आम्हाला द्यावं अशी आमची विनंती आहे। वहीत करताच येत नाही साहेब, जमीन तर कशी वहीत करायचं का गव्हर्नमेंट ठेवतात तर गाळ टाकावा ह्या जमिनीमध्ये, आम्ही शासनाकडून ह्याला मदत करावी गाळ टाकायला। आमचे काय होणार आहे, ही वाहनच होत नाही जमीन ना,
पिकवू शकत नव्हता मी. काय पिकवावं हे तर गरदाडा पडले तर का कमरा आहेत खाली, गुडघे आहेत खाली, ऊसाचा पूर्ण वाहून गेलेला आहे. काय पिकवणार आता मी? सरकारने किती मदत करावी अशी मदत आता आमची कसं आहे शेतीमध्ये तर 200 टनाचा ऊसाचं मी अवरेज काढतोय 1 हेक्टर 15 मध्ये. तुम्ही कारखान्याचे सध्या शिलिपा बघून घ्या, तरी बघा आज काहीच इथं निघत नाही. तर काय आम्हाला मदत तुम्ही आता काय किती करणार, काय करणार? पूर्ण उपजीविकेचं साधन साधन शेतीच आहे का? एवढंच आहे, शेतीच आहे मला एवढी साहेब दिली. दुसरा कुठं माझ्याकडे 1 गुंठाभर बी नाही. तुम्ही कुठलीही चौकशी करून बघा, जमीन कुठेही माझ्या गुंठाभर असेल तर मी त्याचा जबाबदार आहे. सरकारने हा जो मांजरा नदीच्या काठचा परिसर आहे, या ठिकाणी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे, पिके वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. या शासनाच्या निकषानुसार जी नुकसान भरपाई मिळणार आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे ह्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई होऊ शकत नाही. या शेतकऱ्यांना विशेष असे पॅकेज की महाराष्ट्रातील जे नदीकाठचे परिसर आहेत, ज्यांचे पिके वाहून गेलेत, मांजरा नदीकाठच्यासह जी नुकसान झालेलं आहे, या शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज दिलं तर या शेतकऱ्यांना काहीतरी पुढील काळात आर्थिक मदत आणि त्यांचे परपंचाचा जो गाडा आहे चालण्यास मदत होईल. अन्यथा या ठिकाणी शेतकरी पूर्णतः खूप अडचणीत सापडलेले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जी खरडून गेलेली जमीन आहे, या ठिकाणी गाळ टाकण्याचे काम शासनाने जर करून दिले तर या शेतकऱ्यांचा भविष्यातील परपंचाचा गाडा आहे तो चालू शकतो. अशी या मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. जनहित न्यूज लाईव्हसाठी अशोक कोळी, तडबोरगाव, अंबाजोगाई.